नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज काय मी तुम्हाला माझी डेली रुटीन किंवा दिवसभर मी काय करते काय नाही कुठं जाते हे काय तुम्हाला दाखवणार नाहीये. आज न फक्त तुम्ही जे काही मला प्रश्न विचारले होते त्याचे मला उत्तर द्यायचे आहेत. बरेचशा ताईंना भरपूर काही माझ्याबद्दल प्रश्न आहेत किंवा माझ्या चॅनल बद्दल पण आहेत, ते मला विचारताय नेहमी आणि मी सांगत नाही हे मला चांगलं वाटणार नाही का. तर मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं काही सांगणार आहे आणि जेवढ्या ताईंना मला प्रश्न विचारले त्याचे सगळ्यांचे उत्तर मी ह्या ब्लॉग मध्ये देणार आहे. नक्की शेवटपर्यंत बघा. तर सगळ्याच्या अगोदर आहे ना, ज्या ताईंना मला जे काही विचारलं होतं ना ते पूर्ण मी लिहून ठेवलंय का. तर म्हणजे कसं आपण जेव्हा व्हिडिओ बनवतोय ना तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला काय सांगायचं होतं, काय विचारलं होतं, म्हणजे पटकन येत नाहीये आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जातोय आणि त्याच्यामध्ये ना काहीच समजत नाही. त्याच्यापेक्षा ना म्हटलं चला अगोदर लिहून ठेवते आणि त्याच्यानंतर जे काही तुमचे प्रश्न होते ना त्याचे पटापट मी उत्तर देणार आणि जेवढं मला माहिती आहे ना तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. का तर मी काय जास्त मोठी युट्यूबर नाही, तुम्हाला तर माहितीच आहे, पण तुम्ही मला प्रश्न विचारताय ना म्हणून मी तुम्हाला सांगतेय. का तर म्हणजे मला कोणी कमेंट करते, कमेंटमध्ये विचारते की ताई तू कसं करतेय, आणि आपण नाही सांगितलं तर मला हे चालतच नाही. म्हणजे असं वाटतंय की नाही आपण कोणाची मदत करत नाहीये, आपल्याला विचारतंय कोणीतरी, तर ते मला जमत नाही. म्हणून म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला सांगते की मी कशा पद्धतीने करते म्हणून. आणि याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलं होतं, पण जे काही ताई नवीन आहे त्याला माहिती नाही किंवा त्याने तो ब्लॉग बघितला नाही, त्याच्यासाठीच मी परत सांगतेय. किंवा त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर आता मी परत रिपीट करते. एका ताईने विचारलं होतं दिवसातून व्हिडिओ किती टाकायला पाहिजे, तर मी माझं सांगते तुम्हाला की मी दिवसातून 2 व्हिडिओ टाकते, एक शॉर्ट आणि लॉंग, दोन्ही व्हिडिओ मी टाकतेय. टायमिंग मी एकच ठेवते दोघांचं पण, पहिले शॉर्ट अपलोड करते आणि त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ अपलोड करते माझं, आणि दोन्ही पण सोबतच टाकते. आता टायमिंग माझं 4चं असतं नाही ते 6चं, हे दोन्ही टायमातून मी एकच टाइम फिक्स करते आणि व्हिडिओ अपलोड करते. म्हणजे बनवून तर मी अगोदरच ठेवते आणि त्याच्यानंतर जो आपलं टायमिंग आहे त्या टायमाला मी अपलोड करून देते. तर दुसऱ्या ताईने विचारले की तुझ्या माईकची लिंक दे, तर माझ्याकडे याची लिंक नाहीये का तर मी ऑफलाईन घेतलेला आहे, मार्केटमधूनच घेतलंय, असं लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे, तर त्याची लिंक तर मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. अजून एका ताईने विचारलेलं की ताई तू व्हिडिओ शूट करताना ट्रॅकपॉड कोणता यूज करते, छोटा की मोठा, तर मी दोन्ही पण यूज करतेय. छोटा माझ्याकडे सेल्फी स्टिक आहे, म्हणजे छोटा तो येत नाहीये, लॉंगच असतोय, आपल्यावर डिपेंड करते आपल्याला कसं घ्यायचं. पण माझ्याकडे एक सेल्फी स्टिक आहे, त्यानं पण मी कधी कधी शूट करतेय. का तर रेसिपी वगैरे आपल्याला शूट करायचं राहिलं ना तर व्यवस्थित मोठा ट्रॅकपॉड आहेत ना तो किचनवर बसत नाही किंवा आजूबाजूला आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही, तेव्हा मी सेल्फी स्टिकनच करतेय. ते पण माझ्याकडे आहे. दोघांची लिंक पाहिजे असेल तर सांगा, मी लिंक तुम्हाला देणार. तर अजून एक कमेंट अशी होती, याचं उत्तर देणं काही गरजेचं नव्हतं किंवा नाही दिलं तरी काय हरकत नाही, त्या ताईनं मला काही विचारलं नव्हतं, पण मला माझा अनुभव याच्यामधून शेअर करायचं होतं म्हणून मी लिहून ठेवलीये. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावा. तर पहिले कमेंट ऐका की काय होती म्हणून. तर मला पण व्हिडिओ बनवायला आवडते पण माझे मिस्टर नको म्हणताय. कसं असतं माहिती का, जोपर्यंत आपले घरचे आपल्याला सपोर्ट करणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. माझ्या बाबतीत तसंच आहे. तर माझे मिस्टर पहिले सुरुवातीला मला नको म्हणायचे, ब्लॉग आपल्याला बनवायचं नाही असं ते मला नेहमी म्हणायचे, नको ते कशाला करते असं तसं. पण नंतर आहे ना, म्हणजे 1 वर्षपर्यंत मी तसंच त्याला सांगत बसायची की मला बनवायचं, ते नाही म्हणायचे, मी सारखं माझं तेच चालायचं. पण जर माझं काहीतरी विशेष दिवस राहिलं, माझा वाढदिवस राहिलं, अॅनिव्हर्सरी राहिली आमची, तर ते विचारायचे की तुला कोणतं गिफ्ट पाहिजे, तर मी नेहमी हेच म्हणायची की मला फक्त ब्लॉग बनवायला तुम्ही हो म्हणा, मला काहीच नकोय. तर मग त्यानं पण विचार केलं की एवढं ती पाठलाग करते तर आपण हो म्हणायला पाहिजे, का तर तिला त्याच्यामध्ये आनंद भेटतोय तर करू द्यायला पाहिजे, असं त्यानं विचार करून मला हो म्हटलंय. नाही तर सुरुवातीला ते पण मला नाहीच म्हणायचे आणि जोपर्यंत त्यानं हो म्हटलं नाही तोपर्यंत मी पण स्टार्ट केलं नाही. का तर आपल्या घरच्यावर डिपेंड करतं, ते आपल्याला सपोर्ट करणार तेव्हाच आपण करू शकतो आणि त्यानं जर नाही म्हटलं तर आपण काहीच करू शकत नाही. तर त्या ताईला दुसऱ्या ताईने कमेंट केली होती की तू करू शकते, तुला करायचं आहे तर. पण कसं असतं माहिती का, जोपर्यंत आपले घरचे सपोर्ट करत नाही ना तोपर्यंत कोणी करू शकत नाही असं तर मला वाटतंय बरं का, म्हणून मी तुम्हाला सांगतेय. पण सुरुवातीला मला पण नाही म्हणायचे, पण आता खूप सपोर्ट करताय, तसं काही नाहीये. अजून चला पुढची कमेंट तुम्हाला सांगतेय. तर अजून एका ताईने विचारलं होतं की अनुताई माझ्या चेहऱ्यावर खूप वांग आहेत, मला याचं काहीतरी सल्ला द्या. तर माझ्या चेहऱ्यावर भरपूर असे वांग होते, खूप म्हणजे जास्त डाग वांग भरपूर होते, पण हळूहळू करून ते सगळे गेलेत. मी होम रेमेडीज घरी बनवते, मी कोणतीच क्रीम वापरत नाहीये. कसं बनवते हे सगळं मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे.
आणि खरंच जातात बरं का. असं काय नाहीये की मी तुम्हाला असं सांगून देतेय व्हिडिओसाठी, तसं काहीच नसतं. त्यातून आहे ना म्हणजे अशा ताई आहेत ना, त्याला माझे व्हिडिओ आवडतात. ते म्हणतात की तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला खूप छान वाटतंय. तर ते ऐकून मला खरंच खूप भारी वाटतंय. धन्यवाद ताई. अजून आहे ना अशा भरपूर असे कमेंट असतात की ते मी सगळे लिहून ठेवले नाहीये, पण जे आहेत ना ते मी तुम्हाला सांगतेय. अजून एका ताईने विचारलेलं की हाय ताई, तुझे मिस्टर काय काम करतात? आता त्याला गव्हर्नमेंट जॉब आहेत. ते कोणत्या याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये ते काय मी तुम्हाला सध्या सांगू शकत नाही. एखाद्या वेळेस नक्कीच मी तुम्हाला सांगेल. कसं असतं माहिती का, माझ्याबद्दल जे तुम्ही विचारताय ते मी नक्कीच तुम्हाला सांगतेय की मी काय करते, कुठं जाते, हे सगळं. पण म्हणजे ज्याला नाही आवडत ना तर ते मी नाही सांगू शकत. तर प्लीज परत ते विचारू नका, का तर ते गव्हर्नमेंट जॉब मध्ये एवढं मी तुम्हाला सांगू शकतेय. एका ताईने विचारलं होतं की तू व्हिडिओ अपलोड तर करून देतेय, पण त्याच्यानंतर कधी अनलिस्ट म्हणजे पब्लिक करतेय? तर अर्ध्या तासानं किंवा 1 तासानं मी पब्लिक करून देतेय. खूप सोप्या पद्धतीने YT स्टुडिओ मधूनच करते मी, बाकीचं काहीच नाही. अजून एका ताईनं विचारलेलं की तू जो घर खर्चचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये किती खर्च लागते ते सांगितलं, पण बचत कशी करते ते नाही सांगितलं. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, पण परत जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच मी सांगेल तुम्हाला. आणि ज्या दिवशी मी किराणा भरेल किंवा ज्या दिवशी मी सामान माझं जे घेऊन येते ना घरी ते घेईल ना, त्या दिवशी मी नक्कीच ब्लॉग बनवेल आणि सांगेल तुम्हाला की मी याच्यामधून एवढं बचत करते, याच्यामधून तेवढं करते. हे सगळं काही मी तुम्हाला सांगेल. नक्कीच ताई मी ते ब्लॉग बनवणार आहे. अजून एका ताईनं विचारलं होतं तुमचे जे सोफ्याचे कव्हर आहेत त्याची क्वालिटी चांगली आहेत का? मला पण ऑर्डर करायचं आहे. तर खरंच क्वालिटी छान आहे त्याची. लिंक पाहिजे असेल तर सांगा, लिंक मी तुम्हाला देणार. आता किती दिवसानं वापरते जसले तसेच आहे. क्वालिटी खरंच खूप भारी आहे. आणि अशी छोट्या मोठ्या कमेंट आहेत बरं का, त्याचं मी रिप्लाय देतेय. नाहीतर असं म्हणू नका की ही काही पण म्हणत बसतीये. बऱ्याचशा ताई बोलतात तसं, पण चांगल्या ताई पण भरपूर आहेत. ताईने विचारलं होतं एवढ्या लवकर तुझं चॅनल ग्रोथ कसं काय झालंय? तर कसं असतं ताई माहिती का, कोणतीच आपली सेटिंग नसते किंवा कोणतंच अशी ट्रिक नसते की यानं आपली व्हिडिओ व्हायरल जाणार. फक्त एवढं आहे की आपल्याला डेली काम करावं लागते. रोज एक व्हिडिओ अपलोड करायचं असतं, शॉर्ट किंवा लॉंग. मी दोन्ही अपलोड करते, शॉर्ट पण आणि लॉंग पण. त्यानं काय होतंय, आपल्या चॅनलवर आपण जेवढं ऍक्टिव्ह राहणार तेवढं आपलं चॅनल ग्रोथ होतंय. आणि चांगल्या क्वालिटीमध्ये केलंय ना तर होतंय. म्हणजे जसं आहे रिअल मध्ये दाखवायचं, आपण काय करतोय ते पण रिअलच पाहिजे. असं नाही की आपल्याला म्हणजे चांगलं दाखवायचं त्याच्यानंतर आपण असंच करतोय, तसं काही नाही. जे आहेत ना ते ओरिजिनल दाखवलं तर सगळ्या ताईंना आवडतंय आणि आपलं चॅनल पण ग्रोथ होतंय, एवढं मला माहिती आहे. आपण जर जास्त म्हणजे दुसरंच काहीतरी दाखवत बसलोय तर त्याच्यामध्ये आपलं चॅनल ग्रोथ होत नाही. पण जसं आपण आहे ना नॉर्मल तसंच दाखवायचं, खरंच चॅनल ग्रोथ होतंय. फक्त टायमिंग एक ठेवायचं आणि रोज व्हिडिओ अपलोड करायचे. दोन करा किंवा 1 करा, पण डेली करायचं. आता एखाद्या वेळेस माझ्याकडून पण होत नाही माहिती मला, आपल्याला सगळे काही बघावं लागते, आपली फॅमिली असते, सगळं काही करून आपण युट्यूब साठी वेळ काढतोय. एक पण अपलोड केलं तरी काय हरकत नाही, आपलं चॅनल ग्रोथ होतोय. आणि तुम्ही प्रयत्न करून बघा, तसं होतंय आणि काहीच कोणतीच ट्रिक नसते. तर जे काही तुम्हाला विचारायचं होतं ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बरेचशा ताईंना माझ्या व्हिडिओला भरपूर सारं असं प्रेम देतात, एवढं म्हणजे छान बोलतात ना, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई सगळ्यांचं. म्हणजे खूप म्हणजे असं बोलताय की छान बनवते ताई, असं तसं, ते बघून मला खूप आनंद होतोय. आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते मी, का तर मला तुम्ही एवढं सपोर्ट करताय म्हणून. आणि ज्या ताईंचे प्रश्न होते ना त्याला मी उत्तरं दिलेले आहेत. आणि अजून काही तुमचे माझ्याबद्दल प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी सगळं काही तुम्हाला सांगेल. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. नक्कीच मी काहीतरी नवीन घेऊन येईल. तर चला बाय.